ब्रेकिंग न्यूज. कारंजे खडी केंद्र औसा लातूर रोडवरती अज्ञात वाहनाने हरणास उडविले. जखमी हरणाला पशुसंवर्धन हॉस्पिटल औसा येथे वन्य पशु पक्षी संरक्षण समितीच्या टीमने दाखल केले व वन विभागाला याची माहिती दिली. उपचार दरम्यान हरणाचे प्राण गेले. वन्य पशु पक्षी संवर्धन संघटनेचे म्हणणे आहे की डॉक्टरच्या चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने हरणाचा मृत्यू झाला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमर चाटे व त्यांच्या सहकार्याने चुकीच्या पद्धतीने पोस्टमॉर्टम केल्याने संतप्त वन्य पशु पक्षी संरक्षण समितीचे संस्थेचे सदस्य भीमाशंकर गावडे, अमोल गोजगे, गजानन मिटकरी, उत्कर्ष कांबळे त्यांच्या टीमने औसा पशुवैद्यकीय दवाखाना औसा येथे गेटवरती मृत हरणाचे मृतदेह गेटवर ठेवताच व घोषणा देताच निषेध व्यक्त करता व इंडिया स्टार न्यूजचे प्रतिनिधी येताच डॉक्टर चाटे यांनी हरणाचे पुन्हा पोस्टमॉर्टम करून वन विभागाचे वन निरीक्षक कांबळे यांच्या स्वाधीन केले. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र. तुम्ही डॉक्टर आहात पशुवैद्यकीयचे. पीएम असा असतो का? फक्त प्राण्याला फाडणं हा पीएम झाला. खाल्लं कोण? हा प्राणी खाल्ला कोण? साहेब बाहेर गेलेत. ऐकलं ना तुम्ही? साहेब बाहेर गेलेत. हा प्राणी खाल्ला कोण? नंतर आले. ट्रीटमेंट काय दिलं मीडियाला? साहेब बाहेर गेलेत. हा प्राणी खाल्ला कोण? आम्ही जे काय महत्वाचं मोल तुमचं महत्वाचं कार्य आहे. मला काय म्हणायचंय, सचिन झाले, मी झालं किंवा आमची टीम झाली, सर तुमचं एक तुमच्या 100%मध्ये आमचा 1% आम्ही तिथून लातूरून इथपर्यंत येतो. कॉल जे सायाचा असेल, उस्मानाबादचा असेल, आम्ही बरोबर. मग याच्यावर सांगा सर, हा पीएम योग्य आहे का? पीएम नाही योग्य, पण पीएम इकडे तुम्ही तालुका संभाळताय, प्रत्येकाला विचारा. फॉरेस्ट डिपार्टमेंट संभाळतात. ते म्हणले आणखी अर्धवट आहे, करून देतो म्हणतायच. अर्धवट आहे का नाही? मी बोलवतो त्यांना, आपण पत्र दिले त्यांना, ते करतील. कधी करून देतात? लगेच 5-10 मिनिट त्यांना बोलतो मी, म्हणतो जे असेल तेव्हा. नाही ते आले होते, बोलतो मी त्यांना. आपण पत्र दिले, आता इकडे बघा, पत्रानुसार त्यांनी आपल्याला बॅक साईडला पडलेलं होतं. आपण जे रिसर्च केले त्यांनी पत्रानुसार त्यांनी अनिवार्य आहे ते द्यायला आपल्याला पीएम, ते देतीलच ना. बोलतो त्यांना लगेच. एवढं का सर, का तुम्ही ह्याच्यावर का? नाही मी वरिष्ठांना सांगितलंय कारवाई झाली पाहिजे. सर पीएम म्हणजे आज बारके लेकराला म्हणलं तर टाके टाकून देतात, ही सरळ सांग. पीएम म्हणजे पीएमचा अर्थ काय सर? हा प्राणी कशामुळे काय मिळेल ह्याचं निदान त्या पीएम मध्ये असतं. हाच पीएम रिपोर्ट आहे. पीएम म्हणजे काय? काय सांगाल पीएम देतील. काय कारवाई करणार? कारवाई म्हणजे वरिष्ठ येतात माझे आता, बाबा इतका काय वसूल झाला काय ते विचारते. माझ्या स्तरावर मला जी माहिती यांच्याकडनं भेटली, जागेवर आपण आलो तात्काळ आणि सगळं म्हणजे रितसर आपण करतोय. तर फक्त आता पीएम पाहिजे त्यांना, आणि पीएम आपल्याला नाही भेटल्याशिवाय आपण ह्यांचं काय सकाळ वगैरे करणार नाही. त्यांचं म्हणणं विटंबना झाली एकतरी. सर सकाळी 9 वाजल्यापासून आजचा टायमिंग बघा, इथपर्यंत जर सदर टाके टाकायची सुद्धा अजून बी मेंटॅलिटी तयार होत नाही. ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस म्हणतात की आता टाके टाकतो, आणि ज्यावेळेस काय म्हणतात तुला उत्कर्ष काय म्हणतात, ज्यावेळेस फाडल्यानंतर काय म्हणतात घेऊन जावं. ही पद्धत आहे. बोलतो मी त्यांना, करून घेतो. थांबाले काय. नमस्कार, इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण औसा या ठिकाणी आलेलो आहेत. पशुवैद्यकीय दवाखाना औसा या ठिकाणी एक घडलेला प्रकार आहे, आणि वन्य जीव रक्षक जिल्हा अध्यक्ष गजानन मिटकरी आपल्यासोबत आहेत, आणि जे आज काय घडलेला प्रकार आहे हे आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून. नमस्कार सर, मी प्राणीमित्र गजानन मिटकरी, वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, सांगवी, पुणे, लातूर जिल्हा अध्यक्ष गजानन मिटकरी. आज सकाळी 9 वाजता अशी एक घटना घडली. दक्ष नागरिक बनसोडे म्हणून यांनी कॉल केला होता की कारंजे खडी केंद्रापाशी एका हरणाचा अपघात झालेला आहे, आणि सर तुम्ही प्लीज मला मदत करा. त्यांच्या एका हाकेला धावून मी तिथं फीडबॅक केला फॉरेस्ट डिपार्टमेंटला. फॉरेस्ट डिपार्टमेंटबरोबर सहकार्य केलं. 10 मिनटात अवघ्या तिथं माणूस गेला. परंतु त्या व्यक्तीनं ज्या हरणाचा अपघात झाला समोरासमोर त्याने प्रत्यक्षदर्शी त्यांनी पाहिला होता. पाहिल्याच्या नंतर त्यांनी त्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला. तो जो डंपरवाला होता, अक्षरशः ह्या व्यक्तीच्या अंगावर त्यांनी गाडी घातली अशी,
गाडीवर घालण्याचा प्रयत्न. हां गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्या जीवितास त्या मनुष्याच्या धोका निर्माण झाला तिथं. त्याच्यानंतर डिपार्टमेंट आलं तिथं. डिपार्टमेंट येऊन घेऊन गेलं. आता किती वाजले साधारण 3:30 वाजले. सकाळी 9 वाजता मी जिवंत प्राणी त्यांच्या ताब्यात दिला होता. डिपार्टमेंटनं सहकार्य केलं, घेऊन गेलो, उपचार केले इथं पशुवैद्यकीयला. तुम्ही बघू शकताय औसा पशुवैद्यकीय हॉस्पिटल औसा हे ते उपचारची पद्धत कशी आहे. अक्षरशः प्राण्याचे पाय कट केलेत या लोकांनी. पशुवैद्यकीय अधिकारी जे कोणी आहेत औषध, मला काय त्यांचं नाव माहीत नाहीत, जिवंत प्राणी यांच्या ताब्यात दिला, हे कट केलेत. त्यानंतर त्यांनी उपचार करून ह्या प्राण्याला तुम्ही घेऊन जाऊ शकताय. उपचार झालेला आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्याची कल्पना दिली. फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांनी घेऊन गेले. ज्यावेळेस फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथे घेऊन गेले त्यानंतर बाय हँड मी ह्या प्राण्याची चौकशी करण्यासाठी मी तिथे गेला असता हा प्राणी मला जिवंत आढळला. ज्या वेळेस मी मागणी केली हा प्राण्याला काय झालं, मेलेल्या प्राण्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटनं पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. तुमचं म्हणणं असं आहे की बाबा जिवंत हरणावरती पोस्टमॉर्टम करण्याचा प्रयत्न केला. पोस्टमॉर्टम करण्याचा प्रयत्न फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही केला. फॉरेस्ट डिपार्टमेंटने प्रयत्न केला जिवंत प्राण्याला वाचवण्याचा. पशुवैद्यकीय कुठली भूल दिली होती, कुठलं इंजेक्शन दिलं, किती ml दिलं, पाय कट कुणी केलं का जिवंत प्राणी? वैद्यकीय PM मध्ये पाय कट केले जात नाही PM मध्ये पाय कट नाही, जिवंत प्राण्यांचे कट केले. PM सर तुम्ही दाखवू शकता इथं. हा बघा, हा PM 17 वर्ष झालं. 17 वर्ष झालं मी प्राण्याची सेवा करतोय सर. असा PM माझ्या इतिहासात आत्तापर्यंत कधीच घडला नाही. हा औसा तालुक्यात पहिली घटना आहे की असा PM झालेला आहे. असा PM ह्याला तुम्ही टाकी नाही घेतले पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुठल्या किंवा काय नाही. असा PM कुठल्याही पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला विचारा की असा PM होऊ शकतो का? एवढाच माझा प्रश्न. आतापर्यंत पुढची सोडायची सुद्धा तयारी नाही त्यांची. आता जेव्हा आम्ही बोलायला आलो, आम्ही लातूरून भीमाशंकर गाडवे यांच्या अंडरमध्ये चालतात WCS जे की सरांचा, गजानन सरांचा फोन आला, सचिन सरांचा फोन आला, जे की भीमानांचा फोन आला की असं असं प्रकरण घडलेलं आहे. ज्यावेळेस मी इथल्या अधिकाऱ्याला बोलायला गेल्यानंतर जे की स्वतःहून आपल्याला त्यांनी रिस्पॉन्स असं झालं तसं झालं, PM टाकीसुद्धा टाकायचं म्हणजे त्यांनी म्हणतात की आम्ही टाकायला तयार होतो, तर त्यांनी टाकू दिलं नाहीत, घेऊन गेले साईडला. म्हणजे इथपर्यंत त्यांना खुर्ची सुद्धा सोडायची त्यांची तयारी नाही. ही पाठीमागं इथं उन्हामध्ये एकंदरीत हे अधिकारी आपल्या म्हणजे वन्य प्राण्यावरती उपचार करण्यासाठी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत किंवा लक्ष देत शक्यच नाही सर. दखल म्हणजे त्यांनी बोलायला सुद्धा तयार नाहीत. ज्या वेळेस आम्ही बोलायला सुद्धा तयार नाही. जे ही घटना घडली त्या संदर्भात एकही अधिकारी तुम्हाला याचं उत्तर देण्यासाठी तयार नाहीत. कॅमेरा ऑन आहे. कुठला अधिकारी तर समोर आहे? अधिकारी सुद्धा नाही सांगा. सर. खुर्ची सोडायला अधिकारी तयार नाही. हॉस्पिटल बॅक साईडला आहे. खुर्ची सोडायला अधिकारी तयार नाही इथं. आणि ज्यावेळेस आमचे सहकारी इथं जेवून की त्याचं जे पुढचं जे पूर्ण त्याचं व्हिडिओ शूटिंग जी करत होते आपल्यासाठी काहीतरी ग्राव्ह एव्हिडन्ससाठी 9 वाजल्यापासून सर मी इथं घ्यायचा प्रयत्न झालेला आहे. काय झालं तुमच्यासोबत? काय झालं? मी सकाळी आलो इथं. आपण कोण? सर्पमित्र उत्कर्ष कांबळे कोरंगला. काय झालं आपल्या मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न मी व्हिडिओ काढत होतो, हरणचा व्हिडिओ काढत होतो, तर अधिकाऱ्यांनी मोबाईलच कटून घेतला. कोण अधिकारी? मधले अधिकारी कोण होते ते मला माहित नाही नाव त्यांचं. पशुवैद्यकीय दवाखाना औषध. हा इथल्या आपण ज्यावेळेस हरणाची परिस्थिती व्हिडिओ घेत होता त्यावेळेस सांगितले की उत्कर्ष व्हिडिओ काढ, तर त्यांनी माझा मोबाईलच कटून घेतली. हा प्रयत्न करत होते. आणि त्यावेळेस हरण जिवंत होतं. हा जिवंत होतं. ओके. त्यांनी गाडीत भरून नेताना सुद्धा हरण जिवंत होतं. कारण मी त्यांच्या बाबतीत मी फॉरेस्ट अधिकारी यांच्याशी मी थोडी बातचीत केली. त्यावेळेस म्हणले आम्हाला पण काय कल्पना नाही, मी पण नवीन आहे, 6-7 महिने झालं मी ड्युटीवर जॉईन झालं, आम्हाला पण माहीत नाही PM कसा असतो काय नाही. ज्यावेळेस त्यांच्या निर्देशनात मी ही वस्तुस्थिती आणून दाखवली, शंकर अण्णा गाडवे लातूर यांना कॉल केला, त्यावेळेस अण्णांनी दखल घेतली या गोष्टीची. आणि हे प्रकरण अण्णांनी सगळं समजून सांगितले, हे तुम्ही असं करा, तुम्ही त्या पशुवैद्य अधिकाऱ्याला माझा नंबर द्या किंवा माझ्याशी बातचीत करायला लावा. त्यांच्याशी अण्णाचं बोलणं झालेलं आहे. अण्णाला पण त्यांनी काय बोलले काय नाही त्याच्यावर आपल्याला एखाद्या माणसावर जर ऍक्सिडेंट झाला तर आपण त्याच्यात नाही, पण मुख्य प्राण्यांची जी आम्ही सेवा करतो, आपल्या औषधाची टीम झाली, लातूरची झाली, जी आपले महाराणाची झाली, कंटिन्यू जी युनिट ते करतो, ते माणसाला बघत नाहीत, मग ते मुख्य प्राण्याला कुठलं बघणार आहे? बरोबर. एकंदरीतच आजची परिस्थिती अशी चालू आहे की स्थानिक प्राणी मित्र सचिन शेजागर इथं सकाळपासून 9 वाजल्यापासून प्रयत्न करतात, ह्यांची पण कोणी दखल घेतली नाही. काय सांगाल काय झालं आपण ज्यावेळेस इथं परिस्थिती बनण्यासाठी ॲक्च्युली वाईट घटना आहे खूप. कारण माहिती आहे का, 2 पाय तुटलेले असताना तुम्ही रेफर तर करा ना, तुमच्याकडे ट्रीटमेंट नाही होत तर लातूरलाच रेफर करा किंवा उदगीरला करा ना, प्रायव्हेटमध्ये उदगीरला करा ना, आहे ना सिव्हिल उदगीरला, तिथं तर करायला पाहिजे ना. तुम्ही दखल घेत नाही. 1 वाजता पेशंट हलवतात, जिवंत असताना
पुढची घटना मला माहित नाही, कारण इथं रेफर करतो कसं जिवंत होता प्राणी. त्याच्यानंतर हा पाठलाग करत होता, ह्याला विचारा सर सांग एकच्या नंतर काय घटना झाली, कुठे घेऊन गेले. त्यांनी स्मशानभूमीमध्ये घेऊन गेले. तर आम्ही मिटकरी सरला मी फोन केलो की सर असं असं त्यांनी गाडी वळवली. आम्ही तिथं गेलो तर तिथं गेल्यावर पाणी पाजले. तिथून म्हणजे एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य असं की औसा येथील वैद्यकीय अधिकारी कुठलेही या जी घटना घडलेली आहे या घटनेचं प्रत्युत्तर किंवा याबद्दल माहिती देण्यासाठी तयार नाही आहेत. बरोबर. येस सर. आणि सर आता जी मी इथं चौकशी केली, सरांना एखादा कॉल आपला जर जोडून द्यायचा असेल तर त्यांची बोलायची मनस्थिती सुद्धा नाही. आणि ज्यावेळेस की एखादा PM माणसांचा सुद्धा केलं तर इव्हन टाके सुद्धा टाकून त्याला आपण पॅक करून हे करतो. तरी हे बॉडी बघा सर तुम्ही, टाके सुद्धा टाकायची त्यांची मनस्थिती नाही. ह्याला PM म्हणतात. सलमान खानला सोडला नाही आणि ह्याला PM म्हणतात. मग इथले फॉरेस्ट अधिकारी झालं म्हणजे काय करतात. एकंदरीत ह्या घटनेमागं अधिकारी जबाबदार आहे असं तुमचं म्हणणं आहे. 100% सर. या घटनेमागं पूर्ण आमच्या जीवाची पर्वा न करता रात्री बेरात्री कुठूनही असेल तर आम्ही सापापासून वाईल्ड ॲनिमलपासून आम्ही रेस्क्यू करतात. आम्ही कुणाच्याकडून पैशाचा आम्हाला कुठलाही आधार नाही. जेवढी की आमच्या खिशातला एक आमची काहीतरी आवड आहे, आम्ही ॲनिमल लवर म्हणून काम करतो. एकंदरीत पशु रक्षक हे आपले कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता ह्या पशूची सेवा करत असतात. आणि जे की अधिकारी मालामाल आहेत, जे एकदम एसीमध्ये बसून काम करतात आणि जी घटना घडलेली ती यांच्यापर्यंत सुद्धा पोचत केली तरी त्या घटनेचे हे अधिकारी गांभीर्याने लक्ष घेत नाहीत असं पशु रक्षक यांचं म्हणणं आहे. आणि सर मला काय म्हणायचं की जसं माणसांची किंमत आहे, माणूस जर पडला तर एक रस्त्यावरचं ज्याला खरंच मनात काहीतरी त्याच्याबद्दल काहीतरी दयाचं भावना असेल तर त्याला उचलतोय. आज एवढं उपचाराला मीच पाठवले सर होते नाही.